30 दिवसात आयुष्याला कलाटणी देणाऱ्या 10 सवयी. नमस्कार. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं आयुष्य फक्त 30 दिवसात पूर्णपणे बदलू शकता, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण जर तुम्ही फक्त 8 ते 10 मिनिटे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत थांबलास, तर नक्कीच विश्वास बसेल. कारण गेल्या 25 ते 30 वर्षाच्या अनुभवातून मी 8 ते 10 अशा सवयी आणि छोट्या छोट्या गोष्टी शिकलो आहे, ज्या कोणत्याही माणसाने जर पाळल्या तर फक्त 30 दिवसात त्याच्या आयुष्यात सकारात्मक आणि जबरदस्त बदल घडू शकतो. म्हणून हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट किंवा केवळ माहिती म्हणून बघू नका, तर एक नवीन बदल घडवण्यासाठी टर्निंग पॉईंट म्हणून बघा. तुमच्या आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळेल. चला तर जाणून घेऊया आयुष्याला कलाटणी देणाऱ्या 10 सवयी कोणत्या आहेत. नंबर 1. पहाटे 5 वाजता उठणं. यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. पहाटे 5 वाजता उठणं ही फक्त एक चांगली सवय नाही, तर ती एक जीवनशैली आहे, जी तुम्हाला बाकी सर्वांपेक्षा 10 पावले पुढे नेऊ शकते. पहाटे 5 वाजता उठणे म्हणजे फक्त वेळेचे व्यवस्थापन न, ते तुमचं आयुष्य बदलण्याचं शस्त्र आहे. आयुष्यात सगळे लोक तेच 24 तास वापरतात, पण जो दिवसाची सुरुवात लवकर करतो तो जास्त जगतो, शिकतो आणि जिंकतो सुद्धा. कारण पहाटेचा 1 तास सकाळच्या 3 तासापेक्षा जास्त मौल्यवान असतो. नंबर 2. दररोज 10 मिनिटे लिखाण करा. मनातील गोंधळलेल्या विचारांची गर्दी जेव्हा कागदावर उतरते, तेव्हा ती मार्गदर्शक बनते. मनुष्याच्या मनात हजारो विचार सतत चालू असतात. चिंता, भीती, स्वप्न, अपेक्षा हे सगळं जर मनातच राहिलं तर मन थकून जातं. पण जर ते लिहून काढलं तर मन हलकं होतं आणि त्या विचारांना दिशा मिळते. आपल्या मनातील विचार कागदावर उतरणे याला म्हणतात जर्नलिंग. दिवसामध्ये जर्नलिंग का करावं? जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला कळतं खरं काय आहे आणि फक्त भावना काय आहेत. लिखाणामुळे स्वतःशी संवाद साधला जातो. मनातील भीती किंवा नकारात्मक विचारांना समोर आणून त्यावर उपाय शोधता येतो. जर्नलिंग केल्याने मनक शांती वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो आणि स्वतःला सुधारता येते. दररोज काय लिहायचं? आज काय केलं? 2 तास व्यायाम केला, 5 पानं पुस्तक वाचलं, ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन केलं. काय चुकलं? वेळेवर जेवण केलं नाही, तणावामुळे एका सहकार्याशी वाद घातला. उद्या काय सुधारायचं? वेळेवर जेवण घेणं, वाद न घालता संयम राखणं. जर्नलिंगचे फायदे काय आहे? मन मोकळं होतं, दिवसाचा प्रामाणिक आढावा मिळतो, चुका समजून घेता येतात, पुढील दिवसाच्या योजना तयार करता येतात, मनशांती आणि एकाग्रता वाढते, यशाजवळ ट्रक तयार होतो. नंबर 3. दररोज 10 पानांचे वाचन करावे. वाचन करणे हा मेंदूचा व्यायाम आहे. जितकं जास्त वाचाल तितकं जास्त विचारशील, आत्मविश्वासी आणि यशस्वी व्हाल. वॉरेन बफेट म्हणतो, द मोर यू लर्न द मोर यू अर्न. पुस्तक म्हणजे जणू सर्व यशस्वी लोकांची गुरुकिल्लीच. वाचनामुळे नवीन कल्पना, दृष्टिकोन मिळतो, ज्ञान वाढतं, विचार करण्याची शैली सुधारते, शब्दसंपत्ती आणि संवाद कौशल्य वाढतं. सतत वाचन केल्याने ध्येय ठरवणं, त्यावर काम करणं सोपं जातं. दररोज 10 पानं का वाचायची? या नियमामुळे तुम्ही दिवसाला सरासरी 300 पानं वाचाल. वर्षभरात ते 15 चांगल्या पुस्तकांचा अभ्यास होईल. तेच विचार, तेच ज्ञान तुमचं आयुष्य बदलतील. दररोज 10 पानं वाचणं म्हणजे मेंदूला रोज नवी ऊर्जा देणं. मोठं यश, चांगले निर्णय, नवीन कल्पना सगळ्याची सुरुवात चांगल्या वाचनानेच होते. म्हणूनच म्हणतात, वाचाल तर वाचाल. नंबर 4. रोज 30 मिनिटे व्यायाम करा. तुमचं शरीर म्हणजे तुमच्या आयुष्याचे वाहन आहे. ते सदृढ नसेल तर कुठलीही मोठी स्वप्न पूर्ण करता येणार नाहीत. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो, पण हे शरीर आहे जे तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. दररोज 30 मिनिटे व्यायाम म्हणजे तुमच्या शरीरात आणि मनात नवा प्राण फुंकणं. शरीर बळकट असेल तर कोणतीही कठीण परिस्थिती पार करणं सहज शक्य असतं. नंबर 5. ध्यान किंवा प्राणायाम. आजच्या काळात सर्वात त्रास जास्त होतो तणावाचा, चिंता, गोंधळ आणि रागाचा.
हे सगळं कमी करायचं असेल तर मनावर नियंत्रण हवं आणि हे मिळतं ध्यान आणि प्राणायामातून. बाहेरील जगामध्ये शांतता हवी असेल तर आधी मनशांती मिळवावी लागते आणि त्यासाठी ध्यान आणि प्राणायाम हे सर्वोत्तम मार्ग आहेत. प्राण म्हणजे जीवनशक्ती, आयाम म्हणजे नियंत्रण. श्वासावर नियंत्रण मिळवलं की मनावरही नियंत्रण मिळतं. शरीरावर नियंत्रण साधणं म्हणजे आरोग्य, मनावर नियंत्रण साधणं म्हणजे आनंद. ध्यान आणि प्राणायाम म्हणजे तुमचं आंतरिक बळ वाढवण्याचं साधन आहे. शरीर जरी मजबूत असेल आणि मन दुर्बल असेल तर यश मिळत नाही. मन आणि श्वासावर नियंत्रण मिळवलं की जग जिंकणं सोपं होतं. नंबर 6. दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. पाणी म्हणजे जीवनशक्ती. शरीरातल्या प्रत्येक पेशीला, अवयवाला, कार्य प्रणालीला ते आवश्यक आहे. आपण जर पुरेसं पाणी प्यायलो नाही तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. थकवा येतो, डोकेदुखी वाढते, पचन क्रिया बिघडते, त्वचेचे तेज कमी होते, मन अस्वस्थ होते, एकाग्रता कमी होते. दररोज पाणी पिण्याचे काही फायदे आहेत. शरीर डिटॉक्स होतं, विषारी घटक बाहेर टाकले जातात, त्वचा तजेलदार होते, वजन कमी होण्यास मदत होते, पचन क्रिया सुधारते, मेंदूला ऊर्जा मिळते, सांधे लवचिक राहतात, मूत्रपिंडाचं आरोग्य चांगलं राहतं, मेंदू शांत राहतो. आरोग्य राखायचं असेल तर शरीराला शुद्ध पाण्याची सवय लावा. पाण्याशिवाय जीवन नाही आणि जीवन सुंदर हवं असेल तर पाणी शुद्ध आणि पुरेसं असावं. फक्त पाणी प्यायल्यानेच अनेक रोगांपासून बचाव होतो. औषधं कमी लागतात, त्वचेची कांती सुधारते, मन हलकं राहतं आणि शरीरामध्ये ऊर्जा वाढते. फक्त या एका सवयीने तुमचं शरीर आणि मन दोन्ही बदलू शकतात. नंबर 7. खर्चाचा लेखाजोखा ठेवा. आपण किती कमावतो यापेक्षा किती वाचवतो आणि कशावर खर्च करतो हे महत्त्वाचं असतं. बहुतेक लोक म्हणतात कुठे गेले पैसे कळलंच नाही. खरं तर त्यांनी आपला खर्च ट्रॅक केलेला नसतो. जे मोजलं जातं ते सुधारलं जातं. पण जर तुम्ही प्रत्येक खर्चाची नोंद ठेवाल तर खर्चावर नियंत्रण येतं आणि बचत आपोआपच वाढते. दररोज खर्चाचा लेखाजोखा ठेवणं ही सवय आर्थिक शिस्त लावते. पैशांवरचा ताबा वाढतो, भविष्य सुरक्षित होतं आणि मोठ्या स्वप्नांची पूर्तता करता येते. नंबर 8. एक लक्ष्य ठरवा आणि त्यासाठी रोज 1 तास द्या. आज आपण अनेक गोष्टी शिकतो पण अनेकदा कोणत्याही एका गोष्टीत प्रावीण्य मिळवत नाही, कारण स्पष्ट लक्ष्य ठेवलेलं नसतं आणि रोज त्यासाठी वेळ देत नाही. यशस्वी लोकांच्या यशाचं एक रहस्य आहे, ते एक मोठं ध्येय ठरवतात आणि रोज त्यासाठी ठराविक वेळ देतात. रोज 1 तास ध्येयासाठी दिला तर वर्षभरात कमाल बदल होऊ शकतो. दिवसाला फक्त 1 तास म्हणजे एका वर्षाला सुमारे 365 तास एवढा वेळ कोणतेही कौशल्य, शरीर, करिअर आणि नाती सुधारण्यासाठी खूप आहे. नंबर 9. दर्जेदार लोकांशी संपर्क वाढवा. ज्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवता त्यांचाच तुमच्या आयुष्यावर सर्वात मोठा परिणाम होत असतो. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं मानसिक आणि आर्थिक वातावरण तयार करतात. जर तुम्ही सतत निगेटिव्ह, तक्रारी करणाऱ्या किंवा आळशी लोकांसोबत राहिलात तर तुमच्या विचारात आणि सवयीत तीच भावना भरेल. सिंहासोबत फिराल तर शिकण्याचं आणि जग जिंकण्याचं बळ येईल. आळशी लोकांसोबत राहिला तर स्वप्नसुद्धा मरण पावतील. तुमचं सर्कल म्हणजे तुमचं भविष्य. दर्जेदार लोकांशी संपर्क वाढवल्यास तुमच्या विचारसरणीला, कामाला आणि यशाला नवे पंख मिळतील. नंबर 10. स्वतःला 30 दिवसांसाठी चॅलेंज करा. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी 30 दिवस पुरेसे असतात. फक्त त्या दिवसात तुम्ही स्वतःवर किती काम करता हे ठरवतं. तुम्ही कुठे कुठे पोहोचणार आहात ही एक साधी पण प्रभावी संकल्पना आहे. एक चांगली सवय निवडा किंवा एक वाईट सवय सोडा आणि 30 दिवस सातत्याने त्यावर काम करा. 30 दिवस म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीची कसोटी आहे. ती पार केली तर तुमचं शरीर, मन आणि विचारसरणी तिन्ही बदलतील. तुम्ही बदलला की तुमचं जग बदलायला लागेल. तुमच्या आयुष्यात बदल घडवण्याची जबाबदारी कोणावर आहे? कोणालाही दोष न देता एकदाच स्वतःवर विश्वास ठेवून सुरुवात करा. या 10 सवयी तुमच्या आयुष्याला 30 दिवसात नवी दिशा देतील. फक्त सुरुवात करा, परिणाम तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील. श्रोतेहो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
श्रोते हो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि पटले असतील तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया अशाच सकारात्मक विचारांसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा. धन्यवाद.